कराडमध्ये रमजाननिमित्त भव्य इफ्तार पार्टीतून हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश। कराड शहरात रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा सुंदर संदेश देणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला। कराड येथील भादीकाका हॉलमध्ये विजय दिवस समारोह समितीच्या वतीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। रमजान हा संयम, त्याग, सहिष्णुता आणि बंधुभावाचा संदेश देणारा पवित्र महिना मानला जातो। याच पवित्र भावनेतून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून परस्पर ऐक्य आणि सौहार्द वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला ॲडव्होकेट संभाजी मोहिते, विलासराव जाधव, चंद्रकांत जाधव, राजगोंडा आपिने, प्राचार्य सतीश घाटगे, जालिंदर काशीद, नगरसेवक अल्ताफ शिकलगार, नगरसेवक फारुख पटवेगर, भानुदास वास्के यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, तरुण आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इफ्तार पार्टीच्या माध्यमातून केवळ उपवास सोडण्याचा धार्मिक विधीच पार पडला नाही, तर समाजात हिंदू मुस्लिम ऐक्य, परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा जपण्याचा एक अनोखा आदर्श संदेश देण्यात आला। आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत एकोपा, बंधुभाव आणि माणुसकीचे मूल्य जपण्याची गरज अधिक अधोरेखित होत आहे। अशा उपक्रमामुळे विविध धर्म, जाती आणि संस्कृतीमध्ये परस्पर विश्वास दृढ होतो आणि समाज अधिक मजबूत बनतो। कराडमध्ये आयोजित या इफ्तार पार्टीने धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे हा संदेश पुन्हा एकदा समाजासमोर ठळकपणे मांडला। विजय दिवस समारोह समितीच्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे। छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुप, विजय दिवस समारोह समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच कराडमधील अन्य साऱ्या स्वयंसेवी संस्था, यामध्ये एन्व्हायरो फ्रेंड्स, नेचर क्लब, चिल्लर पार्टी, चित्रपट चळवळ आणि भला माणूस प्रतिष्ठान या साऱ्या समविचारी संस्थांच्या वतीनं आज रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये विशेष इफ्तारचं आयोजन साऱ्या मुस्लिम बांधवांसाठी करण्यात आलं होतं। राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असणारा तसेच भारतीय संस्कृतीचं आणि साऱ्या रमजानचं पावित्र्य, त्याच्यात सारी शिस्त, सारा त्याग याचा विचार देणारी ही संकल्पना राबवण्यासाठी विजय दिवसानं पुढाकार घेतला आणि अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की या गोष्टीला साऱ्या बांधवांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेषतः कराडमधील सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत स्वयंस्फूर्तीनं सारे नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा उपक्रम विजय दिवसाच्या वतीनं साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये आपण सारी अगत्यपूर्वक सहभागी झालात। मी विजय दिवसच्या वतीनं आपल्या साऱ्यांच्या प्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो आणि साऱ्यांना आवाहन करतो की जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश, सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात, त्यामुळे एकतेचा संदेश देणारा, समता, स्वातंत्र्य, बंधुता या त्रिसूत्रीला उजागर करणारा हा उपक्रम आपण सर्वांच्या सहकार्याने साजरा केला। मी साऱ्यांच्या प्रती आवर्जून कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। नमस्कार। सगळ्यात प्रथम बरं का की छत्रपती शिवाजी महाराज उद्यान व विजय दिवस समारोह आणि इतर सर्वांनी मिळून या ठिकाणी इफ्तार पार्टी घेतली। प्रथम बरं का की मी माझ्या मुस्लिम समाजातर्फे या सर्वांचं मी ऋणी आहे, आभारी। खरं तर आजची परिस्थिती हम सब एक है, आज हम सब एक आहे बरं। ह्या परिस्थितीमध्ये बरं का की आज निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली। खरं सांगायचं झालं तर बरं का रोजेच्या पवित्र महिन्यामध्ये आज इफ्तार पार्टी तयार करून सर्व या कराडच्या या मातीचं लौकिक काय आहे बरं का की हे दाखवून दिलं आपण, त्याबद्दल पुन्हा एकदा यांचा मी सर्वांचं ऋणी आहे, आभारी। खरं तर बरं का की या मातीची इमान राखणं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव आहे। या गावाची परंपरा, या गावाची एकात्मता, या गावाचं बंधुत्व टिकवण्यासाठी आपण मोहिते सर, आपले काका वगैरे सगळेजण मिळून जे काम करतात, जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। खरं तर रमजानच्या महिन्यामध्ये रोजा हे बरं काय की रोजा म्हणजे काय आहे की फक्त उपाशी राहण्याचा रोजा नाही आहे। रोजा म्हणजे बरं का अपने आप का जिहाद करो। जिहाद याचा अर्थ बरं का की अपने नजरों का जिहाद, आपल्या जिभेचा जिहाद, आपल्या हाताचा जिहाद, आपल्या पायाचा जिहाद, आपल्या बोलण्यावर जिहाद, प्रत्येक गोष्टीवर जिहाद ही शब्द अरबीमध्ये कुराणामध्ये 72 वेळा आलं, त्यातलं 71 वेळा सांगितलं की अपने आप को त्याग करो, अपने आप पे जिहाद करो। म्हणजे आपण चांगले संस्कार आत्मपरीक्षण करा।
ह्याचा अर्थ जिहाद याचा अर्थ बरं का वेगळं कोणतरी काहीतरी लावतं. खरं तर जिहाद याचा अर्थ बरं का की रोजा असताना वाईट नजरेनं कोणाला बघू नका. रोजा असतानाच नाही इतर ठिकाणी कुठे जाताना वाईट नजरेनं कोणाकडे बघू नका. सगळ्यांची माता आपली माता, सगळ्यांची बहीण आपली बहीण, हा इस्लाम धर्माचं शिकवण आहे. त्याचबरोबर बरं का की बाकीचं रोजा असताना पायाचं मला वाईट काम कुठल्या हातून व्हायला पाहिजे, बुद्धीनं वाईट कोणाविषयी विचार मनात यायला नाही पाहिजे, अशा पद्धतीने 71 वेळा परमेश्वराने अल्लाने सांगितलं की तुम अपने आपसे जिहाद करो, चांगल्या विचारानं तुम्ही जगा. आणि एक वेळा फक्त परमेश्वर सांगितलं तुमच्यावर फारच अत्याचार झालं तर किमान बरं का जिहाद याचा अर्थ तुम्ही त्यांना उत्तर देण्याची ताकद ठेवा, हे इस्लाम धर्म सांगतो. पण आज जिहादचं काय वेगळा अर्थ कोणीतरी काहीतरी लावून एका वेगळ्या विचारानं चालले, दुर्दैव आहे. एक दुसरी गोष्ट बरं का की ह्या महिन्यामध्ये 2.5% जकात काढावी लागते. उदाहरणार्थ बरं का की 1 लाख रुपयाला 2,500 रुपये जकात वर्षाला काढायचे. माझ्याकडे जी प्रॉपर्टी असेल, माझ्याकडे एखादी कार एक्स्ट्रा असेल, माझ्याकडं बरं का की जे काही प्रॉपर्टी असेल, जे काही हे असेल, माझ्याकडे विक्रीसाठी घेतलेला प्लॉट असेल तर त्याच्यावरही जकात काढायची आणि त्या जकातीन गोरगरिबापर्यंत जकात पोचवायचे. जसं मी सण साजरा करतो, मी रोजा ठेवल्यानंतर जकाती चुचून लागते, गरिबांची भुकेची जाणीव होते, त्या गरिबापर्यंत बरं का की पैसे पोचले पाहिजेत, त्या गरिबांची बी ईद साजरी व्हायला पाहिजे, प्रत्येकाची ईद साजरी व्हायला पाहिजे. ह्या जकातीचं प्रमुख कारण ते आहे. त्याचबरोबर बरं का त्या ह्या ईद उल फित्र म्हणून त्या फित्रा म्हणजे ज्या वेळेला आपण जन्म झालेल्या मुलाचा बी फित्रा काढावा लागतो आणि त्या जन्म दिलेल्या मुलाचा जो फित्रा आहे ते गोरगरिबांच्या परी 8-10 दिवस आधीवर पोचवायचं असतं. कारण प्रत्येकाच्या घरात शिरखुर्मा व्हायला पाहिजे, प्रत्येक गरिबाची ईद व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट बरं का की आपण ज्या वेळेला उपवास धरतो त्यावेळेला आम्ही संध्याकाळी ज्या वेळेला तुम्ही माईकवर कधी ऐकत असाल की या वासियल बजली एक फिरली, या वासियल बजली एक फिरली, आम्ही दुआ मागत असतो. बार तो मुअज्जन मागतो, लहान मुलं म्हणतात या वासियल बजली एक फिरली, है वसी करने वाले, है दुनिया बसाने वाले, हम सबको माफ कर. मग तो माफी मागताना बरं का स्वतःची मागत नाही, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब भाई भाई सगळ्यांच्यासाठी तो माफी मागत असतो. आणि हेच बरं का की भारताची आपली संस्कृती आहे, ह्याच आपल्या कराडची संस्कृती आहे. ही संस्कृती जपलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेले विचारच, त्यांनी दिलेली घटना जपलं, त्यांनी दिलेले विचार जपलं, प्रत्येक धर्माला दिलेलं व्यक्ती स्वतंत्र जपलं. ह्या खरं तर बरं का की उपवासाच्या माध्यमातून आपण या सर्वांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आणि हिंदू मुस्लिम ऐक्य टिकवण्याचा कार्यक्रम घेतला. तो ते अल्लामा इक्बालची शायरी आहे, न समझोगे तो मिट जाओगे हिंदुस्तान वालों, न समझोगे तो मिट जाओगे हिंदुस्तान वालों, तुम्हारी दास्तां तक न रहेंगे दास्तानों में. इतिहास सुद्धा राहणार नाही जर आपण एकमेकाला समजून नाही घेतलं तर. हेच बरं का की प्रत्येक धर्माची शिकवण आहे. परमेश्वरानं धर्म कोणाला वाटून दिले, ज्याला धर्माची चौकट आहे, चौकट असणं म्हणजे त्याला घर म्हणतो, त्याला शिस्त येते. धर्म ही चौकट आहे, धर्माच्या चौकटीत जाऊन धर्म पाळलं पाहिजे. चौकटीच्या बाहेर आल्यावर देशावर प्रेम केलं पाहिजे, मातीवर प्रेम केलं पाहिजे. आपण सर्वजण, मी आज या ठिकाणी बडे स्वाभिमानानं जाऊ, भारत माता की जय, भारत माता की जय. आज बरं का की मादरे वतन हिंदुस्तान हमारी माँ आहे. या मातीत आम्ही जन्माला आलो, या मातीतच दफन होणार आहे, या माझ्या आईच्या पोटातच मी जाणार आहे. ह्याच्याशी इमान राखणं प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आहे आणि ते करतात. पण बोलणारी वेगळ्या पद्धतीने बोलतात. या मातीत मी जन्म आलो, या मातीतच मी जाणार आहे. उदाहरणार्थ मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जन्म जर बरोबर का मक्क्यामध्ये झाला, द प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आणि त्यांचं निधन झालं मदिनेमध्ये. तर त्यांना बरं का तिथल्या मातीतनंच परमेश्वरानं त्यांना तयार केलं होतं. जिस मिट्टी से तेरे को खुदा ने बनाया उस मिट्टी में तू जाएगा. ह्या मातीतनंच आम्हाला जन्म दिला परमेश्वरानं, ह्या मातीतच जाणारा इस्लाम धर्म सांगतो. आणि त्या मातीशी इमान राखणं खरा इस्लाम आहे, खरा धर्म आहे. त्या बाबतीत कुठलीही शंका बाळगायचं काम नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो. दुसरी एक गोष्ट आता सांगतो की बरं काय की एक सायंटिस्टला नोबेल प्राईज मिळालं सर. तो नोबेल प्राईज एवढ्यासाठी मिळालं की सगळ्यांनी त्यांना विचारलं की नोबेल प्राईज कशाचं आहे, तुम्ही काय औषध काय तयार केलं कॅन्सरवर. तर तो म्हटलं मी औषध कुठलं तयार केलेलं नाही. मग म्हणले मी काय केलं माहिती आहे का, ज्याच्या पोटाचं कॅन्सर आहे असे 10-12 पेशंट घेतले, 12 तास 14 तास उपाशी ठेवले. 1 महिना उपाशी ठेवल्यानंतर त्यांच्या पोटातला कॅन्सर बरा झाला. तर म्हणले कसं काय बरा झाला. तर म्हणलं जसं माणसाला भूक लागते तसं रक्तातल्या पेशीला भूक लागते. ती पेशी जागा सोडून जिथं कॅन्सरची गाठ असेल
शरीरातल्या त्या गाठी खायला जातात, त्यामुळं कॅन्सर पोटातला ॲटोमॅटिक बरा होतो. त्याला नोबेल प्राईज मिळाले मोहम्मद प्रॉफेट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनं आम्हा इस्लामच्या मुसलमानाने जगाने दिलेली ही देणच भरावी लागेल. मग आपण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. पुन्हा एकदा विजय दिवस आणि छत्रपती शिवाजी उद्यानचंही आभार मानतो. आलेले सर्व मुस्लिम बांधवांचा आभार मानतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.